आज बनवणारी रेसिपी खूप खास असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा ताईंनो. दुर्मिळ होत चाललेली रेसिपी तुमच्यासाठी खास मी आज केलेली आहे. अजूनसुद्धा काही भागामध्ये पावटा म्हणजे काय हे ओळखत नाही किंवा बघितलेला सुद्धा नाही. आमच्या भागामध्ये पावट्याला पोपटीवाल म्हणतात. पटकन होणारी आणि खूप साध्या पद्धतीने केली जाणारी रेसिपी आहे ही. ह्या रेसिपीला कोणतेही मसाले लागत नाही. जर आपल्याला हवे असेल तर आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ शकतो या रेसिपीसाठी. पण मी खूप साध्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे. हरभऱ्याची भाजी पहिले स्वच्छ निवडून घेतली, 2 पाण्याने धुवून घेतली. हरभऱ्याची भाजी तशी तर धुवायची नाही असे म्हणतात, कारण त्या भाजीवरती खार असतो. पण आजकाल आपण बाजारातून भाजी विकत आणतो, त्यामुळे मी ती भाजी धुवून घेतलेली आहे. पावटा पण इथं मी सोलून घेतला. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी आपण लाल मिरच्या वापरल्या तरी पण चालतात. ज्या लाल मिरच्या असतात वाळलेल्या, त्यांची जाडसर अशी मिरची पावडर मिक्सरमध्ये करून घ्यायची. खूप छान होते त्याने ही भाजी. पण मी हिरवी मिरची, लसूण, जिरं एवढंच्या भाजीला वापरलेलं आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही यामध्ये कांदा किंवा शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता. तुम्हाला इथं दिसत असेल मी लोखंडी पॅन घेतलेला आहे. पालेभाज्या ह्या लोखंडी पॅनमध्ये केल्या तर खूप छान लागतात चवीला. पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं, लसूण टाकला, कापून घेतलेली मिरची टाकली. जिरं, मोहरी, मिरची छान परतून घेतली. परतलेल्या मिरचीमध्ये धुवून घेतलेला पावटा टाकून दिला. 5 मिनटं पावटा तसाच कमी गॅसवरती छान परतून घेतला. 5 मिनटानंतर त्यामध्ये मी वरून चवीपुरते मीठ टाकले व झाकण ठेवून दिले. 5 ते 10 मिनटं आपल्याला पावटा शिजवून घ्यायचा आहे. कारण पावटा शिजायला खूप वेळ लागतो. 2 ते 3 वेळा झाकण ठेवून पावटा मी खालीवर पण केला. का तर खाली पावटा आपला करपू नये यासाठी आपल्याला पावटा मध्ये मध्ये चेक करायचा आहे. परत झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं पावटा मी छान शिजवून घेतला. तुम्हाला इथं दिसत असेल पावटा आपला छान शिजलेला आहे. पावटा शिजल्यानंतर त्यामध्ये वरून जी धुवून घेतलेली हरभऱ्याची भाजी होती ती टाकून दिली. 5 मिनटं भाजी चांगली मिक्स होईपर्यंत खालीवर करून घेतली. कारण सर्व भाजी पावट्यामध्ये आपली मिक्स व्हायला पाहिजे, त्यामुळे भाजीला चव येते. आपण जर भाजी तशीच ठेवली तर ती वर तशीच राहील, सर्व भाजीला मसाला लागणार नाही. त्यामुळे भाजी कमी गॅसवरती झाकण न ठेवता आपल्याला खालीवर छान परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाजी आपली वाफेवरती छान होते आहे. असंच आपल्याला 5 ते 10 मिनटं खालीवर भाजी करायची. त्यामुळे सर्व भाजीला तेल, मीठ, मिरची याची चव लागते. ही भाजी आपल्याला पाणी न टाकता कमी गॅसवरती छान अशी वाफेवर शिजवून घ्यायची आहे. खूप छान होते. तुम्ही पण करून बघा जर तुमच्याकडे पावटा मिळत असेल तर. हरभऱ्याची भाजी आपल्याला वर्षातून एकदाच मिळते. जर वाळवून ठेवलेली असली तर ती आपण खाऊ शकतो, पण ओली भाजी आपल्याला एका वर्षामध्ये एकदाच मिळते. तसं तर सर्व ताई हरभऱ्याची भाजी खूप छान बनवून खात पण असतील, पण अशी पण भाजी तुम्ही बनवून बघा पावटा टाकून. खूप छान लागते ही भाजी. जर तुमच्याकडे पावटा मिळत असेल तर तुम्ही नक्कीच करून बघा ताईंना, आणि कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये सांगा. करा, बनवा, खा. बघा माझी भाजी इथं तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी भाजी बनवण्याची पद्धत?
ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मीठ मी नंतर टाकलेले आहे, का तर आपली भाजी चिमून म्हणजे शिजवून थोडीच होती, त्यामुळे मी मीठ नंतर टाकलेले आहे. पावट्यामध्ये पण मी मीठ टाकलेले होते. कशी दिसते तुम्हाला हरभरा आणि पावट्याची मिक्स भाजी? बघा ताईंनो, बघून तोंडाला पाणी सुटले का? मला तर असं झालेलं आहे, केव्हा मी भाजी खाईल. पटकन चपात्या करते आणि भाजी आपली इथं तयार झालेली आहे. लगेच गरम गरम पावट्याची भाजी आणि चपाती असं मी जेवायला ताट वाढून घेते. या तुम्ही पण ताईंनो जेवायला. चला, आजची रेसिपी इथंच संपवते. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? पावटा आणि मिक्स हरभऱ्याची भाजी. पावटा पण आपला खूप छान शिजलेला आहे.